आठवडा नाही घ्यायचा आहे का? या ठिकाणी अनेक विधानसभा सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. संजय केळकर, अमिन पटेल, दिलीप लांडे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, चेतन तुपे, प्रशांत बम, नितीन राऊत, राहुल पाटील, सुलभाताई खोडके, जयंत पाटील, अतुल बातकळकर, किरण लामटे, वरुण सरदेसाई, मीर कोटेचा, ज्योती गायकवाड, रोहित मंडे, मनीषा चौधरी, हिरामन खोसकर, रईस शेख, चरण सिंग ठाकूर, बाबासाहेब देशमुख, मनोज जामसुदकर, अभिजित पाटील, आनंद नर, बाबाजी काळे, संजय दरेकर, अरुण खान, महेश सावंत, गजानन लवटे, प्रवीण स्वामी आहे ना. भास्कर जाधव घेतलं मी आधी, विसरले तुम्ही. अनेक सदस्यांनी, काही लोकांची नावं राहिली असतील, परंतु या ठिकाणी सगळ्यांनी 293 मध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण आणि नगर विकास विभागावर यामध्ये चर्चा झाली आहे आणि काही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून दोन्हीकडून, वडेट्टीवार साहेब आले या दोन्हीकडून सूचना आल्या. मी सर्वच सदस्यांचे आभार मानतो आणि अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की या ठिकाणी विरोधी पक्षाकडून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना शासनाच्या माध्यमातून उत्तरं दिली जातील. आणि भास्करराव, संख्या कमी असली तरी आम्ही कधी असं कुणाला कमी लेखत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सदस्याने विचारलेला प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याला उत्तर देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे मुद्द्यांकडे कुठलंही दुर्लक्ष करणार नाही. खरं म्हणजे सभागृहामध्ये विविध विषयांवर चर्चा होत असताना लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर या ठिकाणी अभ्यासपूर्ण प्रश्न काही लोकांनी विचारले, पण काही लोकांनी फक्त म्हणजे सभागृहामध्ये आरोप प्रत्यारोप करण्याचं काम केलं तरीसुद्धा ठीक आहे. आणि काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे देखील मुद्दे या ठिकाणी मांडले. तर त्यामध्ये तरीसुद्धा जे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याला उत्तर देण्याचं काम या ठिकाणी माझं आहे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये देखील, निवडणुकांच्या बाबतीत देखील चर्चा या ठिकाणी उपस्थित केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने या संस्थांवर काही वर्षांपासून शासनाचं नियंत्रण आहे आणि प्रशासक नेमल्यामुळे कामं होत नाहीत, असं विजय वडेट्टीवार साहेबांनी देखील मुद्दा उपस्थित केला. परंतु आपण या ठिकाणी राज्यघटना मानतो, संविधान मानतो आणि त्यामुळे या घटनेच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला विजयराव काम करावं लागतं. आणि म्हणून आपणही राज्यघटनेचा, संविधानाचा आदर करतो. आणि म्हणून सरकारच्या मनात आलं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रोखून धरल्या असं काही झालेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो विजय भाऊ आणि भास्करराव, आपल्याला याने विजयरावांना पण, की राहुल वाघ विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 20 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक प्रक्रियेला जैसे ते ठेवण्याचे आदेश दिले होते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण राज्य शासन नाही तर राज्य निवडणूक आयोग घेत असतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेणं शक्य झालं नाही. आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण महत्त्वाचा मुद्दा होता आणि ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये, ही आपल्या सगळ्यांचीच भावना आहे. आणि त्यामुळे सरकारने देखील जे काही प्रयत्न केले आपल्याला माहीत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे, टिकवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये यशही आलं. आणि म्हणून 6 मे 2025च्या एका आदेशानुसार अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेत आणि त्याप्रमाणे निवडणुका होतील. आणि ओबीसीला न्याय न देता निवडणुका होणं तुम्हालाही अपेक्षित नव्हतं आणि आम्हालाही नव्हतं. त्यामुळे या आरक्षणाशिवाय निवडणुका कोणालाही नको आहेत आणि नको होत्या. आणि त्यामुळे या निवडणुका आता होतील. निवडणूक आयोगाने देखील निवडणूक आयोगाने प्रोग्राम डिक्लेअर केला आहे. प्रोग्राम डिक्लेअर केला, प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनांचं काम देखील सुरू झालं आहे. आणि 10 जून 2025 रोजी नगर विकासाने तसे आदेश देखील
पारित केलेले आहेत आणि सर्व प्रोग्रामप्रमाणे योग्य सर्व निवडणुका योग्य वेळी सगळ्या होतील आणि विजयरावांना सगळं माहीत होतं, परंतु तरीसुद्धा त्यांनी ते मुद्दा आणि ओबीसीचा मुद्दा तुम्ही नेहमी महत्त्वाचा मांडलेला आहे की ओबीसीला यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि यामध्ये ओबीसीला आरक्षण त्यामध्ये असलं पाहिजे आणि त्यामुळे आणि कोणी दुसऱ्या लोकांनी कोणी लहान सहान पोरांनी बोललं ठीक आहे पण तुम्ही नाही. हां हां नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा महाराष्ट्रातला विषय होता आणि आपल्या सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आणि म्हणून विजयराव तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात आणि म्हणून निवडणुका झाल्या नसल्या तरी प्रशासक जे आहेत आपल्याला माहीत आहेत, प्रत्येक ठिकाणी नानाभाऊ प्रशासक काम करत होते आणि मला वाटतं आपण जर पाहिलं तर कामाची जी काय प्रगती आहे ती जर आपण जर त्याची माहिती घेतली तर कुठेही कुठलं काम थांबलेलं नाही आणि त्याप्रमाणे विकास प्रकल्पांची कामं देखील अध्यक्ष महोदय फास्ट ट्रॅकवर सुरू आहेत आणि म्हणून येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्यात असा आदेश आहे. त्याप्रमाणे आपला प्रोग्राम जाहीर झालेला आहे आणि त्याप्रमाणे पुढचं काम सुरू आहे. मुंबईच्या विकासाबाबत देखील अनेक जणांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने मुंबईचा भास्करराव जे काय आता 2.5-3 वर्षामध्ये आपण खरं म्हणजे प्रामाणिकपणे असं छातीवर हात ठेवून सांगा की मुंबईमध्ये बदल होतोय, मुंबईचा मेकओव्हर होतोय. आपण मुंबईचं जे काय आज विकास आपण पाहतोय तो आपल्याला जाणवतोय कोस्टल रोड माध्यमातून किंवा मी ते काय डिटेलमध्ये बोलतो, परंतु जे काय काम झालं आहे ते 2.5-3 वर्षामध्ये जे काम झालेलं आहे ते नक्की ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि म्हणून मुंबईकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडले पाहिजे ही आमची भूमिका आहे सरकारची आणि त्याप्रमाणे आपण काम करतोय. खरं म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईची खऱ्या अर्थाने जे काही डेव्हलपमेंट आज आपण पाहतोय, विकास जो पाहतोय आपण आणि विकास जो पाहतोय तो आणि जो कायापालट होतोय तो खऱ्या अर्थाने हे आहे आणि त्यामुळे काही लोकांनी खूप टीकाही केली, परंतु आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आहेत, मुंबईकर फर्स्ट आणि काही लोकांसाठी कॉन्ट्रॅक्टर फर्स्ट आहेत. त्यामुळे या ठिकाणी जी टीका केली आतापर्यंतच्या काळामध्ये जे काही केलं त्याची सगळी जंत्री माझ्याकडे आहे आणि म्हणून मुंबईला भास्करराव आपल्याला मोठं करायचं आहे. मुंबई आपल्याला रस्ते चांगले करतोय, आपण सुशोभित करतोय, सगळ्या गोष्टी आहेत. याला मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री मी झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी चेहलला बोलवल्यानंतर मी सांगितलं हे जे रस्ते आहेत हे दर पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये प्रवास का करावा लागतो, का तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करत नाही. तर चेहल म्हणाले दरवर्षी आम्ही 50 किलोमीटर करतो. बोलो 50 किलोमीटर दरवर्षी करण्याचा काही नियम आहे का, काय तुम्हाला काय त्याचं बंधन आहे का, तर बोले नाही. मग आम्ही भास्करराव आदेश दिले 2 फेजमध्ये हे सगळे रस्ते झाले पाहिजे आणि आता पहिला फेज जवळपास या डिसेंबरपर्यंत म्हणजे पुढच्या डिसेंबरपर्यंत संपेल, दुसरा फेज पण डिसेंबर 27 पर्यंत कंप्लीट होईल आणि आता जे 31 मे नंतर रस्त्याची कामं बंद केलीत आणि ती रस्ते जे सेफ स्टेजला आणून ठेवण्याचं देखील आदेश दिले. आपण कुठेही अपघात होऊ नये, खड्ड्यामुळे लोकांना त्रास होऊ नये, हे सगळी आपण काळजी घेतलेली आहे आणि यामध्ये आज आपण पाहतोय की जी रस्त्याची कामं कॉन्क्रीटची होत आहेत, या कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे पुढचे 25-30 वर्ष रस्त्याला खड्डा दिसणार नाही आणि खड्डेमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर MMRच्या आर्थिक आणि सर्वांगीण विकासासाठी MMRDA आणि MMRDA मुंबई तेच काम करते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्यांचा करार झाला मुंबईसाठी. मुंबईला आपण या ठिकाणी ग्लोबल फिनटेक कॅपिटल करण्याचा जो काही मोदीजींनी इकडे भाषणामध्ये सांगितलं त्याची एक सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने मुंबई जागतिक फायनान्शियल कॅपिटल आहे, त्यामुळे ती मुंबईप्रमाणेच असली पाहिजे आणि म्हणून मुंबईला इकॉनॉमिक हब करण्यासाठी नीती आयोगाबरोबर जी बैठक झाली भास्करराव त्यांनी म्हटलं की $1 ट्रिलियन तुमचं जे गोल आहे, मी पुढे जाऊन सांगतो म्हणाले की मुंबई आणि MMR मध्येच फक्त $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे त्याच्यावर देखील आपण काम सुरू केलेलं आहे. काही लोक
नेहमी म्हणतात की मुंबई निवडणूक आले की मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, पण हे मुंबई तोडण्याचं काम नाही, मुंबई जोडण्याचं काम आम्ही करतोय आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. हे आपलं मान्य केलं पाहिजे. हे समोर दिसतंय, समोर कामं दिसत आहेत. कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या आपल्या समोर आहेत. त्याच्या पार्श्वभूमीत इतिहासात मी जात नाही, कोणी बंद केल्या, कोणी काय केलं, कोणी थर्ड स्टेप घेतला. आम्ही त्याच्यामध्ये जेव्हा सरकार आल्यानंतर महायुतीचं ताबडतोब या ठिकाणी हे सर्व स्टे हटवले आणि त्याला कामाला चालना दिली. डबल मशिनरी लावली, डबल मॅनपॉवर लावायला सांगितली आणि काम जे वेगाने व्हायला पाहिजे ते आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की राज्य सरकार प्रामाणिकपणे मुंबईसाठी जे काही करते आहे ते आपल्या समोर आहे. आणि म्हणून आगामी काळामध्ये अध्यक्ष महोदय मुंबईचं GDP देखील दुप्पट होणार आहे. आणि या सर्व प्रकल्पांमुळे, या सगळ्या योजनांमुळे मुंबई या ठिकाणी नक्कीच एक बदल झालेला आपल्याला दिसेल. आणि काही लोकांनी याच्यामध्ये म्हटले मराठी माणसासाठी काय केलं, मराठी माणसांना काय केलं, मराठी माणसांच्या नावाने आज गळे काढतायत. मी एवढंच सांगतो की गेल्या अनेक वर्षात मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर का फेकला गेला, मुंबई बाहेर का फेकला गेला, तो बदलापूर, वांगणी, इकडे अंबरनाथपर्यंत गेला, इकडे वसई, विरार, नाला सोपाऱ्यापर्यंत गेला. हे कुणामुळे गेला याचा विचार करण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि आपल्याला मी सांगतो, आम्ही आत्ता या ठिकाणी मुंबईसाठी अभ्युदयनगर, BDD नगर, खाणके बिल्डिंग, ही किती लोक आहेत, ही लोक मुंबईच्या बाहेर गेली. डेव्हलपर काम घेतलं, सोडून दिलं. 10, 15, 20 वर्ष त्यांनी काम सोडलं. गोरेगावमधली पत्राचाळीतली 672 लोकांची घरं हडप करून ती जमीन अमराठी बिल्डरला विकून तो बिल्डरही पळून गेला. की किती लोक, कोणी ह्या करोडो रुपयांची माया गोळा केली, याचं देखील उत्तर देण्याची आवश्यकता आहे. BDD चाळीमध्ये अध्यक्ष महोदय 195 चाळीमध्ये 16,000 लोक मराठी माणसं राहतात आणि तिथल्या मराठी माणसांचा आक्रोश इतके वर्ष कानी पडला नाही, हा माझा सवाल आहे. आणि म्हणून हजारो मराठी कुटुंबांना संक्रमण शिबिरामध्ये ठेवण्यात आलं. खुराड्यासारखी घरं आहेत, काय परिस्थिती आहे याची कधी कोणी विचार केला? आणि तिथं ज्या पद्धतीने मध्ये राहणारे लोक मराठी नाहीत का? आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत ह्या पहिलं दुसऱ्याकडे बोट दाखवताना 3 बोटं आपल्याकडे असतात, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगेन की या संदर्भामध्ये आम्ही जे आता सरकारने या रखडलेले प्रकल्प, SRAचे प्रकल्प, धोकादायक इमारतींचे प्रकल्प क्लस्टरमध्ये घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि आपल्याला मी सांगतो, आता म्हाडामध्ये जवळपास क्लस्टर पुनर्विकासाला 1400 हेक्टर क्षेत्रावरील 21 क्लस्टर आम्ही मंजूर केलेले आहेत. आणि त्यामध्ये डेव्हलपर नाही, बिल्डर नाही, यामध्ये आता जे रमाबाई नगर घाटकोपरचं आहे 17,000 घरं आहेत, तिथे कोण विकास करतोय? आता तिथे SRA आणि MMRDA करते. भास्करराव 1 रुपया भाडं नव्हतं दिलं, मी स्वतः 160 कोटी रुपयाचे भाड्याचे चेक वाटून आलो, तिथे कधी मिळाले नव्हते. आज 17,000 लोकांचा पुनर्विकास त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे. त्याचबरोबर जवळपास 21 क्लस्टर आपण करतोय. आणि त्यामध्ये मग म्हाडा आणि SRA बरोबर MMRDA आहे, सिडको आहे, MSRDC आहे, MIDC आहे, त्याचबरोबर BMCच्या मुंबई महापालिकेच्या हद्दीतले जे प्रकल्प आहेत, मुंबई महापालिकेने ते प्रकल्प हाती घ्यायचे म्हणजे JV त्यामुळे हे सगळे सरकारी प्राधिकरण आहेत. आणि मग हे सरकारी प्राधिकरणं जे आहेत ते या ठिकाणी JV काम करतील. त्यामुळे या बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख घरं मोफत द्यायची, काय आता आम्ही या सर्व मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आणि आता देवेंद्रजीने आम्ही मिळून या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की ही सगळी जी रखडलेले SRAचे प्रकल्प, रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प हे JV करायचे. आणि JV हे शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्यांनी करायचे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मोतीलाल नगर, गोरेगाव, GTB नगर, सायन समूह क्लस्टर डेव्हलपमेंट बरोबर याच्या निविदा प्रक्रिया देखील आपण
काढलेले आहे, त्या माध्यमातून सुमारे 4900 भाडेकरूंना रहिवाशांचा पुनर्विकास होणार आहे. कामाटीपुरा अभ्युदयनगर काळा चौकी येथे समूह पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रिया सुरू असून सप्टेंबर 2025 अखेर निविदा प्रक्रिया अंतिम करण्याचं नियोजित आहे. त्यामुळे 11,411 रहिवाशांना तिथं घरं मिळणार आहेत. आदर्श नगर, वरळी आणि वांद्रे रेक्लेमेशन येथे क्लस्टरच्या माध्यमातून 2010 रहिवासी आहेत, त्यांना देखील आपण निविदा प्रक्रिया त्याच्या हातात घेतलेली आहे. त्याचबरोबर वरळी, नायगाव आणि नामजोशी मार्ग येथे बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. एकूण 15,600 रहिवासी तिथं राहत आहेत आणि त्यामुळे त्यापैकी वरळी येथे 556 सदनिकांचं वाटप 15/8/2025 रोजीपर्यंत करण्याचं नियोजित आहे. मी या तारखा पण मुद्दाम देतोय. आणि म्हणून एकूण सदनिकांपैकी 25% सदनिकांचं 3,989 या सदनिकांचं डिसेंबर 2025 पर्यंत आपण त्यांना घरं देण्याचं नियोजित करतोय. त्याचबरोबर पत्राचा इथं 306 सदनिकांचा ताबा देण्यात आला. 672 पुनर्विकसित सदनिकांचा ताबा 15/8/2025 रोजीपर्यंत देण्याचं नियोजित आहे. आणि म्हणून या ठिकाणी MMRD आणि SRA यांच्या संयुक्त भागीदारी